सरकारच्या या योजना लाडक्या खुर्चीसाठी आणल्या जात आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्यावर आता भाजप आक्रमक झालेली आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही या त्यांच्या टीकेला? बघा, विदर्भामध्ये विजय भाऊ, नाना भाऊ एकमेकांना आम्ही फाडून खाऊ हेच चालू आहे। काँग्रेसच्या विधानसभेच्या तिकीट वाटपासाठी जे तीव्र मतभेद विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये आहे, तर हे दोन्ही भाऊ एकमेकांना फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही। त्या उलट महायुतीचं हे सरकार सातत्याने जनतेच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अग्रेसर आहे। लाडकी बहीण योजना असेल, किंबहुना कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली वरिष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची योजना असेल, किंबहुना सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जो राग त्यानिमित्ताने सरकारवर दाखवला होता लोकसभेमधून, त्याच्यातून बोध घेऊन आम्ही आता 10,000 रुपयापर्यंतची मदत ही शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच टाकून करणार आहोत। आणि मला अपेक्षा आहे की अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपलं भाऊ मानून सरकार हे काम करत आहे। सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव असं अनुदान सरकारतर्फे मिळत आहे। सरकारचं मी अभिनंदन करतो। शेतकऱ्यांना वीज माफीचा देखील दिलासा राज्य सरकारने दिला आहे, मात्र त्याला घेऊन देखील विरोधकांकडून टीका केली जाते की निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी आता शेतकऱ्यांना गाफील करून अशा प्रकारे आश्वासन दिलं जातं। आणि आपल्याला आठवत असेल, नितीन राऊत जेव्हा या राज्याचे ऊर्जा मंत्री होते, त्यांनी जाहीर करून सुद्धा वीज माफी केली नव्हती। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना 7,500 हॉर्स पॉवरपर्यंतचा विजेचा कनेक्शनाचा एकही बिल येणाऱ्या काळामध्ये मिळणार नाही। जुनं देखील त्यांची थकबाकी ही सरकारने माफ केली आहे। न भूतो न भविष्यती असा हा निर्णय वीज माफीचा असेल, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा असेल, किंबहुना ह्या राज्यातील महिला वर्गांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरीव अशी महिन्याची मदत करण्याचा असेल, हा जर कोणी केला असेल तर भाजपाच्या सरकारनी, महायुतीच्या सरकारने केला आहे। तर हे होते आशिष देशमुख। त्यांनी अत्यंत जोरदार टीका विजय वडेट्टीवार असेल किंवा नाना पटोले यांच्यावर केली आहे। त्यामुळे ज्या प्रकारे वडेट्टीवारांनी या सगळ्या योजनांना घेऊन राज्य सरकारवर टीका केली, त्याचं आता भाजपकडनं उत्तर दिलं गेलं आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।